ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूरच्या वतीने आणि हौशी जिल्हा खो खो असोसिएशन जिल्हा नागपूरच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अरुण गडकरी, स्वर्गीय दशरथ राऊत आणि स्वर्गीय ज्ञानेश्वर कावडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नागपूर जिल्हास्तरीय कुमार गट मुले आणि मुली खो खो अजिंक्यपद स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेसनगर इथं होणार आहे. स्पर्धेचं उद्घाटन उद्या सायंकाळी 7 वाजता होणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता कक्षाच्या व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन 24 ऑगस्ट रोजी पहाटे 3:30 वाजता दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेबाबत प्रसारमाध्यमे आणि समाज माध्यमावर वस्तुस्थिती विसंगत काही बातम्या प्रसारित झाल्या असून त्याची वस्तुस्थिती दर्शक माहिती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती मुख्य अभियंता कार्यालयाकडून देण्यात आली आहे. राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून विविध संस्थांमधल्या शिक्षक पदांसाठी 13,119 उमेदवारांची शिफारस केल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे. नेपाळ इथं झालेल्या पुराच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 538वर पोहोचली आहे, तर 1,545 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव पथकं नदीकाठच्या आणि दुर्गम वस्त्यांमध्ये वाचलेल्या लोकांचा तपास, प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या मृतदेहांचा शोध घेत आहेत. अद्याप 320 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कोतवालवाडी तालुका काटोल आणि धानला तालुका मौदा या 2 ग्रामपंचायतींनी विभागीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत नागपूर विभागातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी निवड झाली आहे. उत्तम प्रतीचे प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध झाले तर कडधान्याचे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल. शेतकऱ्यांचे बियाणे वापर वाढवा आणि कडधान्य उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी कायम ठेवावी यासाठी केंद्राकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. हवामान. विदर्भात येत्या काही तासात 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांकरिता पावसाचा येलो अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केला आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.